आज राज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभांवर पावसाचं सावट पाहायला मिळतंय। तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि राज्यामध्ये इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय आणि त्यातच पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी होणारी शरद पवारांची सभा पावसामुळे रद्द करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेही या सभेला उपस्थित राहणार होते। त्याचबरोबर पुण्यातच राज ठाकरेंच्या महायुतीच्या उमेदवारासाठी होणाऱ्या सभेवर देखील पावसाचं सावट आहे। तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे जालन्यात जाणार होते, मात्र पावसामुळे ठाकरेंचा हा जालना दौरा रद्द करण्यात आलाय। या पावसाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही तर दिग्गज नेत्यांना देखील पाहायला मिळतोय। त्यांच्या सभांवर देखील या पावसाचं सावट पाहायला मिळत आहे। हो, नक्कीच आज दिवसभरमध्ये पाहिलं तर ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत होतं आणि विशेष करून आज पुण्यामध्ये ज्या सभा होत्या, शरद पवार असतील आणि शरद पवारांसोबत आदित्य ठाकरे यांची वडगाव शहरीमध्ये ही एकत्र सभा होणार होती, मात्र पावसामुळे ती सभा आता या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये राज ठाकरेंची ही सभा होते, मात्र दुपारपासून हा पाऊस पडतोय आणि या पावसाचं सावट आता या सभेवर आहे। कदाचित ही सभा कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे, कारण अजूनही पाऊस थांबला नाही। एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे सभा आहेत त्या जवळपास या ठिकाणी कॅन्सल झालेल्या आहेत। पुण्यामधलं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साठलेलं आहे, त्यामुळे पुणेकर आता कुठेतरी घरामध्ये आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहे। आणि एकूण जर पाहिलं तर ह्या ज्या दोन सभा होत्या, या सभा आता जवळपास कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहेत। वडगाव शहरीमधली जी सभा होती पवार साहेबांच्या, त्या सभेमधला मांडव या ठिकाणी फाटलेला आता आपल्याला समजतंय, त्यामुळं तिथं लोकांना थांबता येणार नाही, ती सभा कॅन्सल झालेली आहे। आणि पुण्यामध्ये जी सारसबागमध्ये राज ठाकरेंची सभा होती ती ओपन सभा होती, मात्र पाऊस अजूनही बरसतोय। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, पावसाने या ठिकाणी थैमान घातलेले आहे, झाडं काही ठिकाणी कोसळलेले आहेत, रस्त्यावर पूर्ण सडा पाडलेला आहे, तर काही ठिकाणी गाड्या ट्रॉफिक झालेलं पण आपल्याला या ठिकाणी दिसून होत आहे। एकूण जर पाहिलं तर पुण्यामधले जे राजकीय वातावरण होतं ते पावसामुळे कुठंतरी आज थंड झालेलं आहे। जे सभा होत्या त्या सभा या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि आत्ता तरी जी शरद पवारांची सभा आहे ही पूर्णपणे या ठिकाणी कॅन्सल झालेल्याचं आता तरी आपल्याला माहिती समोर आलेली आहे। नक्कीच निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय राज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या या सभांवर पावसाचं मोठं सावट पाहायला मिळत आहे।